पण शिबिराची माहिती बरीच पूर्ण आहे. चला पुढे वा. तुझ्या व्हिडिओ मध्ये सगळ्यात जास्त मी येतोय. अर्धे पैसे मला पाहिजे. 1K तुझेच आलेत आता. तुझ्याकडून मला पाहिजेत. हॅलो बाय 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 बाय. एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आमच्या वाडीतल्या विहाराचा आहे वर्षावास कार्यक्रम आणि मी पहिल्यांदाच बघणार आहे की नक्की काय काय असतं तिथे. असं बोलतात की म्हणजे काही लोक येतात, प्रवचन वगैरे एका टॉपिकवरती प्रवचन वगैरे देतात. परत जे पूजापठण वगैरे असतं ते सगळं घेतलं जातं. आणि स्पेशली म्हणजे प्रवचन देणार आहेत आकाश दादा आहेत, त्याचे पप्पा. ते एका समता सैनिक दल या टॉपिकवरती प्रवचन देणार आहेत. सो मी खूप जास्त एक्सायटेड आहे कारण फर्स्ट टाईम आहे माझं. मी असा एक प्रोग्राम अटेंड करणार आहे. कारण ऐकलं तर होतं वर्षावास कार्यक्रम असतात, पण पहिल्यांदा मी जाणार आहे बघायला. सो लेट्स सी काय काय होतं आहे. आणि मी ब्लॉगमध्ये नक्की दाखवेन काय काय असेल तिथे, कसं प्रवचन वगैरे टॉपिक सगळं ओव्हरऑल सगळं दाखवेन. मम्मी पप्पा लवकरच गेलेत कारण थोडं तिथे तयारी वगैरे करायची असते. सो ते सकाळी लवकर निघून गेलेत. मी आता घरी आहे. सोनूला कॉल केला आहे. सोनू पण येणार आहे प्रोग्रामला आमच्यासोबत. सो सोनू आला की तयार वगैरे होऊन मी जाईन विहारात आमच्या इथे. सो मी आता तयार होते. कॉल आला होता मला त्याचा, तर तयार होते आणि मग भेटू आपण डायरेक्ट विहारात गेल्यानंतर. बाय. सर्व विभूतीची सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा शाखा कापसाड तसेच समता सैनिक दल व श्रामणर संतोष पवार हे देखील पुष्पहार अर्पण करतात. संरक्षण विभागाचे तालुका प्रमुख अविनाश पवार सर, समता सैनिक दल व श्रामणेर बौद्धाचार्य संतोष पवार सर, सामाजिक कार्य आपल्या तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय उपाध्यक्ष आदरणीय राजू जाधव सर यांचे स्वागत देखील आदरणीय भरजी पवार साहेब करतील अशी त्यांना विनंती करतो. जय भीम. अखंड विश्वाला सुखाचा आणि शांतीचा मार्ग देणारे महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार ललितांचे उद्धर, पहिली सामाजिक संघटना बहिष्कृत हितकरणी संस्था, या संस्थेचे संस्थापक, या समाजाचं संरक्षण व्हावं. आजचा तर धर्म म्हणजे काय आणि धर्म म्हणजे धर्म मध्ये पार्ट आहे आणि धर्म मध्ये पार्ट नाही. तर ते कसं आहे, तर काही धर्मामध्ये एकमेकाला कमी लेखलं जातं. मी उच्चवर्णीय आहे, मी मोठा आहे, मी श्रेष्ठ आहे, माझी जात सगळ्यात जास्त मोठी आहे. पण बुद्ध धर्मामध्ये कुणालाही कमी लेखलं जात नाही. तुमच्याकडे जर एखादा बरका माणूस आला किंवा एखादा अनोळखी माणूस आला तर तुम्ही पहिले त्याला
उंचावते जर तेव्हा धक्का लागेल राग नाही पण सगळ्यांना जीवन मागे आम्ही मला वाटतं त्याला महत्व दिलेलं आहे. कारण बाबासाहेबांनी निर्माण केलेले समता सैनिक दल आहे त्याला गोलमेज परिषदेवरून पुढे तो भाग बोलणार आहे. गोलमेज परिषद वरून बाबासाहेब मायदेशी येत होते आणि त्याला काँग्रेसवाल्यांनी काळा झेंडा दाखवण्याचं त्या मधुवाद्यांच्या धमकीला घाबरणार होते का? नाही. त्यांनी ती तारीख डिक्लेअर केली 20 मार्च रोजी मी 14 तारखेचा सत्याग्रह करणार म्हणजे करणारच. बांधवांना धमक्यांची पत्र आली, बाबासाहेबांना रक्ताने लिहिलेली पत्र आली आणि मारण्याची धमकी आली. त्यावेळेस बाबासाहेबांच्या सहकार्याने आता माझे रिटायरमेंट आर्मीचे जे सैनिक होते त्यांनी सर्व सैनिकांना आवाज दिला आणि म्हणाले आपण एकत्र येऊया आणि बाबासाहेबांचा आपल्या नेता हा पुढे लढा देतोय तर त्याला साखळी जैन आपण म्हणून आपण सुरक्षित करूया. ज्या ठिकाणी बाबासाहेबांवर हल्ला केला त्या ठिकाणी आपण आपला जीव गेला तरी चालेल पण आपण त्याला प्रतिकार करूया. आणि म्हणून सर्व सैनिकांनी एकत्र आले आणि समता सैनिक दलाची स्थापना तिथे सुरुवात झाली. त्यामध्ये आपल्याला आता तयार करायचे मग टप्प्याटप्प्यानं पुढचं पाऊल टाकू. पण मी सगळ्या शाखेमध्ये आणि इथे उपस्थित आहे युवक जे इच्छुक आहे आणि त्याची करण्याची तयारी आहे मग वयाची आठ नाही त्याने सगळे सत्ताचारी दलामध्ये सामील व्हा. आणि आपला त्याचा अर्थ असा आहे की एखादा कोणी तुमच्या गावामध्ये वाद निर्माण झाला काही झाला दोन जरी प्रत्येक गावात 2 जरी जरी असले तरी पोलीस विचार करतात की तुमच्या गावामध्ये सैनिक आहे तर त्यांना पहिले भेटतात सैनिकांना भेटणार. सगळं चूक आहे पण शिकवण्याची माहिती परिपूर्ण आहे म्हणून मी कार्यक्रम कुणाला घेत A few moments later. तो आता वर्षावासाचा कार्यक्रम झाला आहे म्हणजे प्रवचन वगैरे जे काय होतं ते पण सगळं झालं आहे आणि आता भोजनदानाचा कार्यक्रम आहे. सगळे इथे थांबले आहेत जेवण्यासाठी. तयारी ऑलमोस्ट झाली आहे जेवणाची. जेवण वगैरे सगळं रेडी झालं आहे. आता सगळं काही झालं की जेवायला सुद्धा सुरुवात करतील. सोनूला भूक लागली आहे. सोनू भूक लागली आहे आणि पाय तर खूप दुखत आहेत कारण खूप दिवसांनी इतका टाईम बसून होतो आम्ही. सो ठीक आहे तर बसतो थोडा वेळ आम्ही. तोपर्यंत बाकीचे जे काय बोलतात त्यांना मेन लोक आहेत ते जेवून होतील त्यानंतर मग आम्ही जेवू. सो ठीक आहे भेटू आपण नंतर. मेन लोक म्हणजे जे आलेत ते प्रमुख पाहुणे. ए तू नाही जेवत? तो पाठी बसला होता. त्यांची भांडणं चालू होती ना तुमची. थोड्या टाइम अजून थांबले तर डायरेक्ट मार ना. हा कुठला फोटो चुलीवर टाकली भाकरी नाही डायरेक्ट येते गाईज. कसं आहे जेवण? मी बनवलंय. आणि मोठी सोनू कसं आहे? मी बनवलंय. फूट आणि
हाय किती खाते ते दिसेल लोकांना जानू कोण तेव्हा घेऊ ना तुले हा? आमची फॅक्टरी आहे पापडाची. फोन ठेवा नाही तर नाही ठेवत नाही पोलिसांना नाव नाही. फोन ठेवा जेवा आधी. काय बोलताय? क्या है ये? आमचं जेवण वगैरे झालंय. मी आणि सोनू चाललो आहे. आम्ही आता घरी चेंज करायचं आहे आणि मग जायचं आहे आम्हाला रील्स बनवायला. कुठे जायचं आहे ते माहिती नाही, पण चेंज वगैरे करून दादा आम्हाला कॉल करेल. मग त्यानंतर आम्ही जाऊ रील्स बनवायला. बाय बाय. चला जातो आम्ही घरी, मग चेंज वगैरे करू, त्यानंतर आपण भेटू. बाय. तो आम्ही आता तयार वगैरे होऊन चाललो रील्स बनवायला. सोनूने तेच कपडे घातले, मी फक्त चेंज केले आणि दादा पण चेंज करून आला असेल. बघूया दादा आता आलाय की नाही. आम्ही चाललोय. ओके, सो भेटूया आपण थोड्या टाइम नंतर. स्टे ट्यून. पाऊस आला, भागो भागो. ओके, स्टे ट्यून. हे बघ टुनटुन टुनटुन. आहा, कुठे गेला हे छोटा बाबू? बाई चुंगू. आणि काय तुला डायलॉग बोलायचा फक्त? चला पुढे वा. चला पुढे वा असं नाही करायचं. चला पुढे वा. चला पुढे वा. अरे चला पुढे वा, ब्रेक नको घेऊ. चला पुढे वा. एक साथ. चला पुढे वा. चला पुढे वा. चला पुढे वा. हा. हसू नको. अरे व्हेरी गुड. नाही, आमासली तवरच काम आहे. चला पुढे वा. सो गाईज, ही आमची लकीएस्ट जागा आहे, कारण इथे आम्ही एक रील शूट केली होती. ती 1 मिलियन पर्यंत गेली होती. सो आम्ही परत एकदा आलो इथे एक रील शूट करायला. लेट्स सी. ए बा, आपण उभे कशा हाईट वाईज राहिलो. आता बारकी. पाऊस आला. आम्ही पावसातून भिजत चाललो. छत्री आहे तरी पण. ओहो, दादा मोठा पाऊस आला. भीगे आज इस मौसम में आहा, लगी कैसी है अगन. क्या बात. ओ माय गॉड. वा. काय वाजवा. ये सोनू ये. सो गाईज, आता पाऊस आहे खूप जास्त, म्हणून आम्ही थांबलोय. छत्री एक आणि माणसं 3 भिजण्यापेक्षा थोडंसं थांबूया. पाऊस तर काही थांबणार नाही. काय माहितीये का, कधी पण आम्ही रील करायला बाहेर पडलो, जान्हवी आणि मी पडलो ना की काहीच प्रॉब्लेम होत नाही. पण हा माणूस जेव्हा आम्हाला जॉईन होतो तेव्हा पाऊस येतो. कधी असं झालंय रे. तू दलिंदर है. माझा भाव चांगला. माझा भाव चांगला हाय. सकाळपासून नाही पडत आहे. सकाळपासून कुठे, दिवसभर आपण कार्यक्रमाला गेलो होतो. अजून काय. अरे बस गोळा झालोय ना मी. व्हेरी हँडसम. आता फायनली रील्स बनवायला चाललोय बागेतल्या गार्डनमध्ये. पाऊस फायनली थांबलाय. हे लोक स्लो मोशनमध्ये चालत येतात. सो जाऊया आपण गार्डनमध्ये आता. चल बाय. चलो बाय. आम्ही शूटिंगसाठी अलाउ केले. सांगून ठेवलंय रील स्टार येत आहेत, कोणी नाही पाहिजे तिथे. ब्लॉग पण बघणार. लेटर बेटर देतो आपण. ये कुछ ज्यादा हो गया.
ते पण सोडून जातील. कोणच नाही ते, कोणच नाही, फक्त आम्हीच आहे. असं नाही, तिकडे वरती कोणतरी आहे. ते साफ करायला असतील. चलो. तुझ्या व्हिडिओमध्ये सगळ्यात जास्त मी येतोय, अर्धे पैसे मला पाहिजे. 1K तुझेच आलेत आता, तुझ्याकडून मला पाहिजेत. स्प्राईट त्याला नाही, गपचूप बस. गाईज खायला या. संपलं आणि खायला मला आहे आम्हाला. आम्ही चाललोय आता फिरायला. आपण एक छत्री. ला 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 ला. ला 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 ला. काय पण करतात, खुल्ले. काय पण करते, काय पण बोलते. आता कुठे जायचंय आपण? घरात आपण काफी प्यायला जाऊया. काफी? ते तू जाणार कसा? मी जाणार कसा? चलते चलते कसा जाणार? यूं ही कोई धावत जाणार. मिल गया जाणार. था यूं ही कोई. अभी हम जा रहे वरच्या हैं. बरोबर गेलाय. हम कहाँ पे जा रहे हैं? कॉफी झू. दादाचे युट्यूबला 1K सबस्क्रायबर झाले, सो दादा आम्हाला आज पार्टी देतोय. ये पार्टी पार्टी ये. ओके लेट्स गो. लेट्स गो. चलो गाइज. सोनू तर छत्री माझी चोरीला गेली ना. मेक्सिकन बरोबर. चिकनमध्ये काय करतो? 2 कोल्ड कॉफी आणि 1 हॉट कॉफी. Very strong, you know. ह्याचा फोन फेकून दे दादा. काय नाही बघ, ब्राईटनेस बघ. अरे हा मला पण दाखवलं ना. मला काय- ब्राईटनेस आपले स्वतःहूनच वाढतं. ऑटो ठेव, मी तर नाही ठेवा. डोळ्याला एवढा त्रास नाही करून घेत आम्ही. हे बघ, हे पण मला दिसत नाही. मला निदान एवढी तरी पाहिजे ब्राईटनेस. हा सेम. हे नाही. असं असं बघावं लागतं डोळ्यांची. मग गेम खेळताना पण नोटीस केलं असतं ब्राईटनेस. बाई तू बघू दे, ओपन कर. तुमचं चालू द्या, मी पिऊन जाणार पळून येतो. इकडे एडिटिंग चालू आहे. आम्ही काहीच नाही करत आहे. व्हिडिओ चालू केला की लगेच फोन खाली. आय एम डन. याचा ब्राईटनेस बघा फोनचा, काहीच दिसत नाही. डोळे आत्ताच बात करून टाकलं. आम्हाला पण दिसलं पाहिजे. आम्ही तिच्या फोन काय आम्ही तिच्या सोबत फिरतो ना, मग आम्हाला पण दिसलं पाहिजे. इतका कमी ब्राईटनेस कोणाचा असेल? मोठा. चलो गाइस, सोनू गाइस घर पे चलो. चला घरात. ते गाडवच लग्नामध्ये. चला घरात, चला घरात. पण ते गाणं चांगलं आहे. कोणतं? गाडव पैसे नाही द्यायचे. दादाच्या ओळखीचे आहे. आमचा मोठा भाव असताना आम्हाला कोणाला घाबरायची गरज आहे? आम्ही असताना. चलो. हे छत्री आहे का माझ्या? जर आता छत्री गायब झाली असती. कसं चाललंय तू? कसं चाललंय घरी? मैं तो रस्ते से जा रहा था.
मैं तो बिलकुल नाही बाई, माझा आवाज बसलाय. सोनू एवढं तिकडे हे का होत आहे? धूर धूर. राज मूवीची शूटिंग चालले. मी दाखवते तुम्हाला. जे राज मूवीची शूटिंग चालले म्हणून दूर दूर झालंय. दादा, राज मूवीची शूटिंग चालले बघ. राज मूवी. राज. हाँ. संजना. चलो गाइस, घर पे चलते हैं अभी. बहुत हो गया टाइम पास. उंडके गिरी. ओए, तेरा क्या होगा कालिया? हे थांबा जरा येऊ द्या. कोण मित्र निघत चालत जाऊया. हे कुछ ज्यादा हो गया. 25 दिवस. ए तेव्हा तुझे मित्र आले. जाना, जे भेटतील पोरं दिसतील त्यांच्यासोबत निघून जा. बरोबर ना? हम जा रहे घर पे. उंडगेगिरी करके दिवसभर हमने उंडगेगिरी की. सोनू बाय बाय. बाय बाय. चलो चलो चलो, भागो भागो. सोनूला सोडली आता आम्ही चाललोय चालत चालत आमच्या घराच्या दिशेने. हां, आज दिवस खूप मस्त गेला. हां, खूप मजा केली पण आम्ही. बनवल्या. ब्लॉग पण चालू आहे. ब्लॉग पण चालू आहे. हां, दादाने पार्टी पण अर्धी पार्टी दिली. बाकीची पार्टी आहे, बाकी आहे. ती पण होईल लवकरच. चलो आता भूक नव्हती. हां, खायला म्हणून पण आम्ही फक्त कॉफी वगैरे घेतली बस. खायला आता नेक्स्ट टाइम आम्ही जाऊ खायला काहीतरी. आता जातोय आम्ही घरी. घरातून फोन यायला लागलेत सारखे सारखे, लवकर या लवकर या. तर आता चला जाऊया घराकडं. आपलं चिपळूण आता न्यू पनवेल सारखं वाटायला लागलंय ना. मोठे. शेम बट डिफरंट. थोडंफार. हॅलो, बाय बाय. बाय बाय बाय. बारीक हो. चलो गाईज घर पे. सो गाईज आता फायनली मी घरी आले आहे. दादा पण गेला घरी, मी पण आले आता घरी. सो ठीक आहे, आता ब्लॉग एंड करूया. सो ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि भेटू लवकरच एका नवीन ब्लॉगसोबत. सो तोपर्यंत काळजी घ्या. स्टे ट्यून्ड फॉर न्यू ब्लॉग्स. बाय. जाते आता घरी.